आजच्या व्याख्यानाचे प्रमुख व्याख्याते आदरणीय प्राध्यापक रणधीर शिंदे सरांना विनंती करण्यापूर्वी सरांची मी थोडक्यात ओळख करून देतो। तशी सरांची ओळख सर्व लोकांना आहेच, तरीही एक कार्यक्रमाचा भाग म्हणून मला करून देणं हे अनिवार्य आहे। डॉक्टर रणधीर शिंदे सर यांनी जेडी लाड कॉलेजमधून आपल्या शिक्षण कार्याला सुरुवात केलेली दिसून येते। आज ते अविरहित प्राध्यापक म्हणून मराठी विषय आज शिकवताना दिसून येत आहेत। दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांच्या कवितेचा समग्र अभ्यास त्यांनी त्यांच्या PhD च्या दरम्यान केलेला आहे। त्यांचे प्रकाशित ग्रंथांमध्ये शरदचंद्र मुक्तिबोध व्यक्ती आणि वाङ्मय ग्रहानं प्रकाशन केलेलं पुस्तक आहे। दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांची कविता तसंच DK बेडेकर मोनोग्राफ त्यांचा प्रकाशित झालेला आहे। मध्य प्रदेशची साहित्य यात्रा, कोल्हापुरातील सामाजिक व राजकीय चळवळी ही त्यांची स्वतःची ग्रंथसंपदा प्रकाशित झालेली आहे। त्यांनी अनेक पुस्तके संपादित केले, त्यामधले प्रामुख्याने अण्णाभाऊ साठे साहित्य आणि समीक्षा, युगांतरामध्ये अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य, श्रमिक प्रतिष्ठान यांनी ह्या ग्रंथ प्रकाशित केले आहे, ते त्यांनी संपादित केले आहे। महर्षी विठ्ठलरामजी शिंदे समग्र वाङ्मय खंड 2 यांच्या गोमा पवार यांच्या सहकार्याने त्यांनी साहित्य संस्कृती मंडळ महाराष्ट्र शासनाने तो प्रकाशित केलेला आहे। नियतकालिकांच्या माध्यमातून 70हून अधिक त्यांचे लेख प्रसिद्ध झालेले आहेत। तसंच संशोधन प्रकल्पामध्ये BC मर्ढेकरांच्या कविता शैल वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास व त्या नवकवितेवरील प्रभाव, तसेच बौद्ध तत्वज्ञानाचा मराठी संत कवितेवरील प्रभाव अशा पद्धतीचं संशोधन त्यांनी केलेलं। त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले, त्यामध्ये वीरा करंदीकर संशोधन पुरस्कार, साहित्य अकादमीचा नवी दिल्ली प्रवासवृत्ती अंतर्गत मध्य प्रदेश अभ्यास दौरा, तसं त्यांचं पुस्तक शरदचंद्र मुक्तिबोध व्यक्ती आणि वाङ्मय या ग्रंथास डॉक्टर र.बा. मंचरकर समीक्षा पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे। नादो महानोर पुरस्कार सरांना मिळालेला आहे। सर अनेक मंडळांवरती विविध पदावरती कार्य आहे, त्यामध्ये प्रामुख्यानं जी पद आहेत ते सदस्य म्हणून महाराष्ट्र राज्य साहित्यिक सांस्कृतिक मंडळ मध्ये ते सदस्य म्हणून काम पाहिलेलं। मराठी भाषा सल्लागार मंडळ साहित्य अकादमी नवी मुंबई येथे सुद्धा त्यांनी सदस्य म्हणून काम केलेलं आहे। सर 10वे युवा मराठी साहित्य संमेलन चिंचवड जिल्हा कोल्हापूर या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सर राहिलेले आहेत। त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी आज PhD चा अभ्यास करताना अनेक लोकांनी PhD केलेली आहे। मी सरांना विनंती करतो की त्यांनी ह्या व्याख्यानामध्ये मार्गदर्शन करावे। सर्वांना आरंभीस नमस्कार। सामाजिक वंचितता व समावेशक धोरण अभ्यास केंद्राच्या वतीनं कैलासवासी प्रभाकर पंत कोरगावकर व्याख्यानमालेचे आजचे अध्यक्ष आमचे मित्रवर्य आणि शिवाजी विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉक्टर SS महाजन सर, श्रीमती पल्लवी कोरगावकर, या व्याख्यानमालेप्रसंगी उपस्थित असणारे माननीय व्यंकप्पा भोसले सर, डॉक्टर PS कांबळे सर, डॉक्टर अक्षय सरवदे, डॉक्टर प्रभंजन माने, मुळीक सर, डॉक्टर आलोक जत्राटकर, डॉक्टर बंडगर, डॉक्टर रणदिवे, डॉक्टर खिलारे आणि आपण सर्वजण मराठी विभागातील आमचे विद्यार्थी आणि या विषयाच्या संबंधानं काही ऐकायला मिळते म्हणून आलेले आपण सर्वजण महाराष्ट्रातील समाज जीवन व परिवर्तन या विषयावर काही 45 मिनिटांमध्ये माझी काही निरीक्षणं मी मांडणार आहे। अर्थात मी काही सामाजिक शास्त्राचा अभ्यासक नाही आहे, मी भाषा साहित्याचा विद्यार्थी आहे, परंतु वाचनामधून माझं काही या काळाविषयी आणि महाराष्ट्राच्या बदलाविषयी परिवर्तनाविषयी त्याचं एक पूर्वावलोकन, सद्यस्थिती आणि भविष्याच्या काही खुणा याचा काही एक धांडोळा या निमित्तानं घेता येऊ शकतो का ते मी इथं मांडणार आहे। एक सुरुवातीला 10-12 मिनिटांमध्ये प्रभाकर पंत कोरगावकरांच्या विषयी आपल्या सगळ्या सामाजिक इतिहासामध्ये आपला स्थानिक इतिहास खूप म्यूट झालेला असतो किंवा आपल्याला माहिती देखील नसतो। आता श्रीमती कोरगावकर यांनी त्यांच्या कुटुंबाविषयी, त्यांच्या ट्रस्टविषयी, काही प्रभाकर पंतांच्या विषयी काही सांगितलं, पण कोल्हापूरमध्ये अशा प्रकारची एक दानशूर व्यक्ती आणि स्वातंत्र्य लढ्यापासून भारताच्या 47 नंतरच्या स्वातंत्र्यानंतरच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि मुख्य म्हणजे
वैचारिक प्रबोधनात्मक चळवळीमध्ये प्रभाकर पंतांचा कोणता सहभाग होता, ज्या प्रकारची दृष्टी आणि ज्या प्रकारचं कृतिशील स्वरूपाचं संस्थात्मक पातळीवर काम कोरगावकरांनी केलं, त्याकडं काही एक कटाक्ष टाकणं मला गरजेचं वाटतं. अर्थात मी काही त्या काळाचा साक्षीदार नाही किंवा प्रतिनिधी देखील नाही आहे. वाचनामधून कोरगावकरांच्या विषयी माझ्या मनामध्ये आणि मुख्य म्हणजे माधवराव बागलाणी 69-70 साली जो त्यांचा एक छोटा स्मृतिग्रंथ प्रकाशित केला, त्याचा एक मोठा ऐवज आणि अन्यत्र मात्र फारसं प्रभाकर पंतांच्याबद्दल लिहिलं गेलं नाही. वि स खांडेकरांनी एखादा लेख लिहिलेला आहे किंवा बाबुराव धारवड यांनी एक छोटा लेख त्यांच्याविषयी लिहिलेला आहे. एक कोल्हापूरविषयी म्हणजे राजाराम महाविद्यालय किंवा 19व्या शतकातलं कोल्हापूर असेल आणि छत्रपती शाहू महाराजांची एक प्रदीर्घ स्वरूपाची प्रबोधनाची एक सावली महाराष्ट्रावर देण्यामध्ये या शहराचा, या गावाचा फार महत्त्वाचा वाटा आहे. आणि कोकणामधून आलेली खूप कुटुंब कोल्हापूरमध्ये येऊन स्थायिक झाली होती. आणि मी जसं मुंबई हे प्रबोधनाचं प्रवेशद्वार मानलं जातं, तसं मी पश्चिम महाराष्ट्राचं आणि कोकणाचं प्रबोधनाचं प्रवेशद्वार हे कोल्हापूर मानतो. कारण या शहरामध्ये, या गावामध्ये खूप मोठी माणसं आणि विशेषत्वानं राजाराम हायस्कूल आणि राजाराम महाविद्यालय हे एकेकाळी महाराष्ट्राचं अत्यंत वैभवशाली आणि अतिशय महत्त्वाचं सांस्कृतिक ज्ञानकेंद्र होतं. म्हणजे इतकी दिग्गज माणसं या महाविद्यालयानं भारताला, जगाला दिलेली आहेत. अगदी आळतेकर नावाचे एक हिस्ट्रीचे प्रोफेसर आणि जे पुढं वाराणसीला आणि जे परदेशामध्ये देखील प्राध्यापक म्हणून होते, ते ऑल इंडिया हिस्ट्री काँग्रेसचे अध्यक्ष होते. आणि प्राचीन शिक्षण पद्धतीवरती त्यांनी इतकं मूलभूत स्वरूपाचं काम केलं. आणि दुसऱ्या बाजूला संस्कृत विद्येला एक मोठी प्रतिष्ठा या महाविद्यालयाला मिळाली होती. कोकणामधून आलेली खूप मोठी माणसं या शहरातून मोठी झाली. MS अमृत घाटगे नावाचे पुण्याच्या डेक्कन लिंग्विस्टिक केंद्रामधले फार मोठे बोलीभाषेचे आणि लिंग्विस्टियन होऊन गेले, तर ते देखील कोकणातून इथून स्थायिक झालेले होते. असा एक मोठा राजारामचा एक शैक्षणिक वारसा आहे. आणि त्या काळामध्ये कोकणातून आलेली खूप मंडळी कोल्हापूरमध्ये स्थायिक झाली होती. त्यापैकीच कोरगावकर हे कुटुंब. प्रभाकर पंतांचे आजोबा त्या काळामध्ये 19व्या शतकामध्ये कोल्हापूरमध्ये आले आणि छत्रपती शाहू महाराजांनी एक त्यांच्या दूरदृष्टी आणि द्रष्टेपणाचं द्योतक म्हणून खूप मोठा महाराष्ट्रातला वर्ग, म्हणजे तो उद्योग असेल, व्यापार असेल, अन्य सांस्कृतिक ज्ञानक्षेत्रात इथं वसला. याचं अगदी केळवकर फॅमिली जी आहे, वसईहून या फॅमिलीला महाराजांनी कोल्हापूरमध्ये आले. आणि कोल्हापूर संस्थानातल्या पहिल्या महिला डॉक्टर म्हणून कृष्णाबाई केळवकरांचा उल्लेख केला जातो. तर अशी खूप मोठी शाहू महाराजांचं एक द्रष्टेपण होतं. आणि महाराजांनी रेल्वे स्टेशनसमोर त्यांना व्यापारासाठी किंवा काही कामासाठी मोठी जागा देखील दिली गेलेली होती. तर त्या काळामध्ये या कुटुंबानं अनेक, कोल्हापूर स्टेट बँकेचे काही गोविंदराव अध्यक्ष होते, त्यांची एक मोठी केरोसिनची एजन्सी होती, तेलाची एजन्सी होती, ऑइल मिल, बांधकाम कॉन्ट्रॅक्टर, इव्हन बावड्याची जी शुगर मिल आहे ती एका क्षणात विकत घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता, परंतु तो त्यांना शक्य झाला नव्हता. इतकं उद्योगाच्या आणि सार्वजनिक क्षेत्रामध्ये त्यांच्या कुटुंबानं, घराणं महत्त्वाचं काम केलेलं होतं. तर या त्यांचे हे लक्ष्मणरावांचे नातू प्रभाकर पंत आणि गोविंदराव हे त्यांचे वडील शिक्षण अल्प, म्हणजे मॅट्रिकसुद्धा झालेलं नव्हतं, पण लगेच ते व्यवसायामध्ये सहभागी झालेले होते. परंतु त्यांनी ज्या प्रकारचं सार्वजनिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, वैचारिक स्वरूपाचं काम केलं ते अतिशय असामान्य स्वरूपाचं आहे. अतिशय गांधीयन आणि कोल्हापूरचे गांधी म्हणून त्यांचा निर्देश केला जायचा. आर्थिक सहाय्यासाठी किंवा ही जी दानशूर वृत्ती होती ती त्यांनी कधीही आयुष्यभरामध्ये मंदिरांसाठी, मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी, धार्मिक कामासाठी कधीही त्यांनी पैसा दिलेला नाही. तो पैसा दिला तो सामाजिक, शैक्षणिक कामासाठी. अतिशय गौरवानं ह्या आर्थिक मदतीचं सहाय्य त्यांनी केलं. गोरगरिबांसाठी, अनाथांसाठी, वंचितांसाठी, दलितांसाठी आणि जिथं गरज आहे अशा अनेक व्यक्तींना मदत करणं हा त्यांचा एक स्थायी भाव होता. अगदी बाबुराव धारोणी त्यांच्या एका लेखामध्ये दुष्काळामध्ये भोसले सरांनी आताच त्याचा उल्लेख केला होता की मिलो नावाची ज्वारी त्या काळात मिळायची आणि ते अत्यंत निकृष्ट घोडे आणि जनावरांना खाऊ घालण्याचं धान्य होतं. तांबडं आणि अतिशय बेचव अशा प्रकारचं ते धान्य होतं. हे कोल्हापूरच्या लोकांना आवडायचं नाही आणि म्हणून त्यांनी बारशिवून मुद्दामून ज्वारी आणि ती रांगा लावून, तर कोरगावकरांची जोंधळ्यांची रांग असा एक शब्दप्रयोग त्या काळामध्ये झाला होता. पदरमोड करून, नुकसान सहन करून त्या दुष्काळामध्ये किंवा अन्नधान्याच्या टंचाईमध्ये एक जोंधळ्या, प्रभाकर पंतांची जोंधळ्याची रांग म्हणून कोल्हापूरमध्ये त्यांनी हे काम केलेलं होतं. पन्हाळ्याला त्यांचं जे घर होतं त्या घरी महाराष्ट्रातली खूप ज्ञानवंत मंडळी राहिलेली होती.
अनेक विद्वान आणि समाजसेवकांची सहाय्य करणं, मदत करणं, त्यांना उभारी देणं, बळ देणं आणि त्याचा एक संस्थात्मक आणि राष्ट्रबांधणीच्या पुनर्रचनेसाठी उपयोग करून घ्यावा, अशा प्रकारची धारणा प्रभाकर पंतांची होती. अगदी अण्णासाहेब सहस्रबुद्धे, बाबा आमटे त्यांच्या पत्नीसाठी खूप दिवस पन्हाळ्याला राहिले होते. गोनी दांडेकर त्यांच्या घरातल्या 10-12 सदस्यांसह पन्हाळ्याच्या घरी राहिले होते आणि ते येणार म्हणून ती त्यावेळेस बुधगावच्या राणीसाहेब त्या बंगल्यामध्ये राहत होत्या. तर प्रभाकर पण त्यांना म्हणाले की तुम्ही काळजी करू नका, आणि दुसऱ्या दिवशी राणीसाहेबांना त्याने ते घर खाली करायला सांगितलं. आणि गोनी दांडेकरांच्या विनादेव आणि त्यांची कन्या अगदी मृणालदेव, म्हणजे त्यांच्या विनादेवांच्या लग्नाला देखील प्रभाकर पंत पुण्यामध्ये हजर होते. तर असा एक महाराष्ट्रभर एक वेगळा असा सार्वजनिक आणि संस्थात्मक व्यवहार करणारे अभावभूत अशा प्रकारच्या त्या व्यक्ती प्रभाकर म्हणत होतो. त्यांचं व्यक्तिमत्व अतिशय नम्र, विनयशील आणि साधेपणा हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा भाग होता. आपण ही जी मदत करतो, हे दान देतो, त्याचा कधीही कुठेही ते वाच्यता करायचे नाहीत, जाहिरात ते कधीही करायचं नाहीत किंवा प्रदर्शने त्यांना आवडत नसायचे. पडद्यामागं राहून अशा प्रकारच्या मदती सरळ हातांना करणं अतिशय विरक्त आणि निरीच्छ वृत्तीनं त्यांनी ही मदत केली. ते खादी वापरत आणि स्वतःला गांधींच्या विचारांचे पाईक म्हणून ते फार म्हणून घेत. रेल्वेनं अनेक लोकांना, नेत्यांना ते फर्स्ट क्लास रेल्वेचे तिकीट काढून द्यायचे आणि आपण मात्र ते थर्ड क्लासच्या तिकिटामध्ये बसून जायचे. अशा प्रकारचं एक साधेपण त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये होतं आणि दातृत्व, सेवाभावाचं अतिशय श्रेष्ठ अशा प्रकारचं उदाहरण म्हणून प्रभाकर पंतांच्या जीवनामध्ये पाहायला मिळतं. आणि ती दानवृत्ती जर त्या काळातल्या महाराष्ट्र आणि भारतभरातल्या इतक्या व्यक्तींना आणि संस्थांना त्यांनी ज्या प्रकारची आर्थिक मदत केलेली आहे ते पाहिलं म्हणजे आपल्याला आश्चर्य वाटावं, अशा प्रकारची ही दानवृत्ती होती. माधवराव बागलाणी त्यांच्या एका लेखामध्ये, म्हणजे अन्य मी मॅडमना परवा म्हणालो की आत्तापर्यंत त्यांनी भारतातल्या कोणा व्यक्तींना देणग्या दिल्या त्याचं एक डॉक्युमेंटेशन केलं तर एक महाराष्ट्राचा वेगळा आर्थिक, सामाजिक, सेवावृत्तीचा एक इतिहास लोकांच्या समोर येऊ शकेल आणि रेकॉर्डमध्ये ते असू शकेल देखील. माधवराव बागल त्या ट्रस्टचे सदस्य होते, त्यामुळे त्यांनी विनयानं काही व्यक्तींची नावं दिली त्यांच्या लेखामध्ये. तर त्या व्यक्ती कोण आहेत पहा, की आचार्य जावडेकर, आचार्य भागवत, S.M. जोशी, बाबा आमटे, शंकरराव देव, वसंत पळशीकर, आचार्य अत्रे, माधवराव बागल, बाबा रेडीकर, अशा व्यक्तींना वार्षिक, आणि ते एकदा वन टाईम नव्हे तर वर्षभर वार्षिक मानधन आयुष्यभर या मंडळींना जात होतं. अशा प्रकारची दृष्टी आणि द्रष्टेपण असणारे अपवादभूत माणसं आपल्या सामाजिक जीवनामध्ये दिसतं. वडील वारले त्याच्या 11व्या दिवशी त्यांनी प्रजा परिषदेसाठी 10,000 रुपयाची देणगी दिलेली आहे. तर ही देखील फार वेगळ्या अशा प्रकारची गोष्ट आहे. माधवराव बागलांनी 65 ते 67 या 2 वर्षामध्ये त्यांनी किती लोकांना देणगी दिल्या त्याची आकडेवारी दिलेली आहे. हिंदू मुस्लिम ऐक्य फाउंडेशन 5,000 रुपये, शिवराज कॉलेज गडिंग्लज हे कॉलेज त्यावेळेस नव्यानं उभा राहत होतं तर त्याला 5,000 रुपये, गोकाक हायस्कूल 6,000 रुपये, शिवाजी विद्यापीठ, आता विद्यापीठ हायस्कूल आहे का शिवाजी विद्यापीठ मला माहीत नाही, पण विद्यापीठ म्हणून आहे त्याला 5,000 रुपये, आमटे यांच्या मुलास त्यावेळेस 7,000 रुपये, गोखले कॉलेज 10,000 रुपये, कोल्हापूर मेडिकल कॉलेज, हमीद दलवाई, अशा अनेक भारतभर, कर्नाटक, मध्य प्रदेश, कलकत्त्यापर्यंत अशा अनेक व्यक्तींना देणगी देणं आणि त्यांचं सहाय्य करणं हा एक त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग होता. शिवाजी विद्यापीठ आणि प्रभाकर पंत कोरगावकर यांचे देखील फार जवळचे ऋणानुबंध होते. विशेषत्वानं सामाजिक शास्त्राचे एक मोठे अभ्यासक या शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर भाष्यम भनगे आणि कोरगावकरांचा फार जिव्हाळ्याचा संबंध होता. अनेकदा, कारण भनगे सर हे समाज प्रबोधन पत्रिकेचे संपादक होते, सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचं एक महत्त्वाचं काम होतं, प्रिन्सिपॉल म्हणून नाईट कॉलेजला पूर्वी ते होते. सामाजिक कामामुळे त्यांचा आणि कोरगावकरांचा संबंध आला होता. एकदा ते दोघं कारण पुण्याला प्रवासात जातो आणि त्याच्यामधून कोरगावकरांची दृष्टी देखील आपल्याला लक्षात येते. पहा, त्यांचा विषय काय चालला होता की व्यक्ती, संस्था आणि समाजकार्य या संबंधाचा विषय चालला होता आणि त्यांचे संबंध कशा प्रकारचे असावेत असा विषय दोघांमध्ये चालला होता. त्यावेळेस कोरगावकर त्यांना म्हणाले होते की व्यक्तीच्या अधिकारासाठी संस्था चालली तर व्यक्तीचे अस्तित्व वाढत वाढत संस्थेच्या उद्देशाला आणि कार्याला ग्रासते. व्यक्ती मोठे होते तितकी संस्था लहान होते. हे किती दृष्टेपणाचं लक्षण आहे पहा. आपल्या सामाजिक जीवनामध्ये व्यक्तीचं महात्म्य, व्यक्तिगौरव अलीकडे इतका मोठ्या प्रमाणामध्ये वाढला आहे आणि संस्था अधिक आक्रस्त आहेत, खुजा होत आहेत, त्याची प्रसरणशीलता खूप कमी होते. तर हा देखील संबंध आणि भनगे सरांचा त्यांचा फार जवळचा संबंध होता. दुसरा एक भाग सुदैवानं
डॉक्टर अशोक चौसाळकर सर त्या पत्रिकेचे संपादक आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक ज्ञानी माणसांना, विद्वानांना एकत्र आणणं आणि नव्या महाराष्ट्राची जडणघडण कशी असावी, नवा महाराष्ट्र कसा असावा, नव्या महाराष्ट्राचं प्रारूप काय असावं आणि त्याचा एक ढाचा विद्वानांनी ज्ञानी माणसांना द्यावा आणि कोल्हापूर हे त्या काळामध्ये एक महत्त्वाचं सेंटर करावं अशा प्रकारची धाडसी विचार कोरगावकरांचा होता. आणि त्यांनी गारगोटीला समाज प्रबोधन संस्थेचा जन्म झाला आणि या संस्थेनं महाराष्ट्रामध्ये वैचारिक आणि सामाजिक चळवळीमध्ये फार महत्त्वाचा हस्तक्षेप समाज प्रबोधन संस्थेने केलेला होता. 1959-60 साली शंकरराव देव, स्वामी रामानंद तीर्थ, आचार्य सहज भागवत, दत्तोपंत पोद्दार, माधवराव बागल, गंबा सरदार, लक्ष्मण शास्त्री जोशी हे या संस्थेचे विश्वस्त होते आणि या संस्थेला आर्थिक पाठबळ देण्यात, ती उभी राहावी, ती वाहती राहावी आणि महाराष्ट्रामध्ये ज्ञानप्रसाराचं आणि विचार प्रसाराचं काम समाज प्रबोधन संस्थेनं करावं अशा प्रकारच्या भूमिकेतून या संस्थेची निर्मिती झाली होती. आणि समाज प्रबोधन संस्थेचा उद्देश किंवा हेतू काय होता, त्याच्या आरंभिक आणि त्याचा संबंध कोरगावकरांच्या जीवनदृष्टीशी किंवा कामाशी होता. विवेकनिष्ठ विचार पद्धती, लोकशाही जीवनदृष्टी, मानवतावादी दृष्टिकोन, अपक्ष भूमिकेने लोकशिक्षण या दृष्टिकोनातून समाज प्रबोधन संस्थेची स्थापना झाली होती. आणि हे काम कोरगावकरांच्या समांतर भूमिकेशी, विचारांशी, कार्याशी अतिशय सुसंगत अशा प्रकारचं होतं. समाज प्रबोधन संस्थेच्या वार्षिक बैठकींना ते उपस्थित राहत. या संस्थेचे वतीनं 62-63 साली समाज प्रबोधन पत्रिका नावाचं त्रैमासिक सुरू केलं आणि ह्या त्रैमासिकानं गेल्या 50 वर्षामध्ये महाराष्ट्राच्या विचार विश्वामध्ये आणि सह देशपांड्यांच्यापासून, वसंत पळशीकरांच्यापासून, देवदत्त दाभोळकरांच्यापासून फार मोठी संपादकांची परंपरा या समाज प्रबोधन संस्थेला लाभलेली दिसते. आणि या कोरगावकर ट्रस्ट त्यांनी जे 46 साली स्थापन केलं, त्याचे हेतू काय होते पहा, की राजकीय कार्यकर्ते निर्माण करणे, त्यांना मदत करणे, शिक्षण संस्थांना व विद्यार्थ्यांना मदत करणे, आपदग्रस्तांना मदत करणे, ग्रामीण जीवनाची पुनर्घटना करणे, खादी ग्रामोद्योगाला प्रोत्साहन करणं, दलित मागासलेल्या समाजाला मदत करणे, आपले आयुष्य समाजसेवेला वाहून घेतलेल्या समाजसेवकांचा एक भातृसंघ निर्माण करावा. तर एक सामान्य मॅट्रिकपर्यंत शिक्षण झालेल्या व्यक्तीच्या जीवनामध्ये नवा महाराष्ट्र कसा असावा, नव्या महाराष्ट्राचं स्वप्न काय होतं आणि त्याचं एक रूपरेषा काय असावी याचं अत्यंत सुस्पष्ट आणि सुनियोजित भान कोरगावकरांच्या जीवनदृष्टीमध्ये होतं. आणि तो ट्रस्ट त्यांनी 46 साली स्थापन केला. माधवराव बागल, हरिभाऊ जोशी, शंकरराव देव, अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे हे त्याचे ट्रस्टी होते. आणि कोरगावकरांच्या संबंध जीवनदृष्टीमध्ये महात्मा गांधींच्या विश्वस्त वृत्तीला, ट्रस्टशिपला फार महत्त्वाचं स्थान होतं. गांधी विचारांचा फार मोठा ठसा आणि पगडा त्यांच्या दृष्टिकोनावरती होता. स्वातंत्र्य, समता आणि न्यायावर आधारलेली समाजरचना असावी आणि भविष्यातला महाराष्ट्र, भारत राष्ट्र या कल्पनेवर उभा राहावा. आणि तो निर्माण करण्यासाठी प्रत्येक नागरिकानं विश्वस्त वृत्तीचा अंगीकार केला पाहिजे. आणि त्यांच्या दानवृत्तीचा, आर्थिक मदतीचा संबंध या गांधींच्या विश्वस्त वृत्तीशी असं आपल्याला दिसतो. संपत्तीचा वाटा हा समन्यायी असावा, किमान गरजा भागवाव्या आणि आवश्यक तेवढ्याच संपत्तीचा संचय करावा. आणि ही विश्वस्त वृत्ती जनमानसात रुजावी व ती धनिकाने स्वीकारावी, यासाठी जनमतावरती दडपण आणावं अशा प्रकारच्या अतिशय निरलस अशा दृष्टीचा भाग त्यांच्या जीवनदृष्टीमध्ये होता. आणि याच दृष्टिकोनातून त्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्याला मदत केली, प्रजा परिषदेच्या लोकांना मदत केली. माधवराव बागलांना ओळख नसताना एके दिवशी रात्री त्यांच्याकडे गेले आणि त्यांच्या खिशात हातात 2000 रुपयाच्या नोटा त्या काळामध्ये त्यांनी ठेवल्या होत्या. आणि बागल म्हणाले की आपली ओळख नसताना तुम्ही मला कशाला पैसे देत आहेत. तर ते म्हणाले की सरकारच्या विरोधामध्ये, अर्थात सरकार म्हणजे त्या काळातलं सरकार, ब्रिटिश सरकार, यांच्या विरोधामध्ये तुम्हाला वृत्तपत्र काढण्यासाठी ही मी रक्कम देतो. आणि त्या पैशातूनच बागलांनी छापखाना खरेदी घेऊन वृत्तपत्र सुरू केलं होतं. आणि दुसरं, सुधारकांचा, विचारवंतांचा एक नागरिक संघ बनवावा, भ्रातृसंघ निर्माण करावा, हा एक त्यांच्या जीवनकार्याचा एक महत्त्वाचा दृष्टिकोन होतो. आणि कोल्हापूरमध्ये महाराष्ट्रातल्या त्या काळच्या लिडिंग वैचारिक लिडरशिप लोकांना बोलवणं ही सोपी गोष्ट नव्हे. शंकरराव देव असतील किंवा वसंत पळशीकर असतील, आचार्य भागवत असतील, ह्या सगळ्या मंडळींना सतत कोल्हापूरला बोलवून महाराष्ट्राचा रोड मॅप काय असावा, नवा महाराष्ट्र कशा पद्धतीचा असावा, याचा एक डिबेट स्कूल कोल्हापूरमध्ये त्यांनी सुरू केलं. हे चर्चा विश्व आणि ते पाठीमागं असायचं. तर त्याला एक बॅकबोन म्हणून या सगळ्या डिबेटला त्यांनी महत्त्वाचं स्थान दिलेलं. विद्वानांची संमेलनं ते आयोजित करत असत. तर ह्या सगळ्या पाठीमागं वि स खांडेकर आणि त्याचा एक फार चांगला उल्लेख केला की
एक संस्कृत सुभाषित त्यांच्याविषयी वापरले. ते सुभाषित असं आहे की 100त एखादा शूर असतो, 1000त एखादा विद्वान असतो, मात्र जगात दाता मिळणं मात्र अतिशय कठीण असतं. तर हे दातेपण, दातृत्व पण कोरगावकरांच्या ठायी होतं. तरी आणखी एक असा उल्लेख केला आहे फार की कोरगावकर हे मांगल्य श्रद्धेचे विश्वस्त होते, डिवाइन इन मॅन चे ते विश्वस्त होते. आणि पुढे एक चांगलं वाक्य त्यांच्या संबंधी वापरलं ते असं आहे की देशभक्ती आणि व्यवहार या दोन्ही तलवारी एका म्यानात राहणं मोठं कठीण काम आहे. व्यवहाराची दृष्टी वास्तवावर खिळलेली असते आणि देशभक्ती आणि समाजसेवेची दृष्टी स्वभावतच आकाशातल्या चांदण्यावर खेळलेली असते. आणि या दोहोचा संगम, मिलाफ कोरगावकरांच्या दृष्टीमध्ये आणि व्यक्तिमत्वात इतकं चांगलं विधान खांडेकरांनी त्यांच्यामध्ये केलं. व्यवहार आणि देशसेवा, अनिध्येयवाद याचा एक मिलाप त्यांच्या जीवनदृष्टीमध्ये होता. आणि कोरगावकरांची माहिती नव्या पिढीला, नव्या समाजाला, सामाजिक इतिहासाला, ज्ञानपरंपरेला माहिती नाही, ती विड्रॉ झालेली दिसते. तर ते या स्मृतिरूपानं किंवा आणखी खूप लोकांना ज्यांना त्यांच्याकडनं मदत मिळाली, त्यांचं संस्थात्मक कार्य काय आहे ते त्यांच्या निधनानंतर कोल्हापुरात एक मोठं विश्वस्त संमेलन आयोजित केलं होतं आणि त्यात महाराष्ट्रातले खूप नेते मंडळी आणि विचारवंत मंडळी सहभागी झालेली होती. तर या पार्श्वभूमीवरती आधुनिक महाराष्ट्रातल्या सामाजिक परिवर्तनाकडं, बदलाकडं काही मी येणार आहे. इथं बरेचसे विद्यार्थी आहेत. एक 3-4 पुस्तकांचा उल्लेख करतो की विद्यार्थ्यांनी न्यू महाराष्ट्र किंवा मॉडर्न महाराष्ट्र पाहण्यासाठी या पुस्तकांना अधिक काळजीपूर्वक वाचणं गरजेचं आहे. हे ग्रंथ की ज्यामधून आपल्याला महाराष्ट्र अधिक चांगला समजेल, कळेल किंवा गेल्या 150 वर्षातल्या महाराष्ट्राची वाटचाल, त्याचं ध्रुवीकरण, त्याचा विकास कशा आणि कोणत्या पद्धतीनं होत आलेला आहे. एक म्हणजे गंबा सरदारांनी संपादित केलेला महाराष्ट्र जीवन, परंपरा, प्रगती आणि समस्या हे 2 खंड आहेत. 19व्या शतकापासून ते स्वातंत्र्यपूर्व कालखंडापर्यंत आधुनिक महाराष्ट्राची वाटचाल कोणत्या दिशांनी झाली, शिक्षण, राजकारण, समाजकारण, प्रकाशन किंवा अन्य जातीचा डिबेट असेल, तर याचं एक फार डॉक्युमेंटेशन त्या ग्रंथामध्ये. दुसरं यदी फडक्यांचे 20व्या शतकातील महाराष्ट्राचे जे काही 6-7 खंड आहेत ते. त्याचबरोबर त्यांचा जो गौरव ग्रंथ आहे आधुनिकता आणि परंपरा हा देखील फार महत्त्वाचा आहे. अरुण टिकेकरांचं संबंध वाङ्मय की 19व्या शतकापासून महाराष्ट्र कसा बदलत होता आणि स्थानिक इतिहासापासून लोकजीवनापर्यंत, लोकव्यवहारापर्यंत एक आधुनिकता किंवा पाश्चात्य ज्ञान, भौतिक सुविधा कशा प्रकारचा हस्तक्षेप करत होत्या, ते अरुण टिकेकरांच्या 6-7 ग्रंथांमधून आधुनिक महाराष्ट्राचं एक प्रारूप आलेलं आहे. दुसरं सदानंद मोरेंनी जे काही 3-4 ग्रंथ, लोकमान्य ते महात्मा असेल, गरजा जय जयकार असेल किंवा अलीकडचा महाराष्ट्राची लोकयात्रा, आधुनिक महाराष्ट्राचं महाभारत आणि त्यातले कॉन्ट्रोवर्सीचे मुद्दे असेल आणि त्याचं मापन ज्या पद्धतीनं परिस्थितीचं वाचन त्यांनी केलेलं आहे. रंगभूमी असेल, चित्रपट असेल, राजकारण असेल, समाजकारण असेल, वाङ्मय असेल, कला असेल, व्यायाम असेल, वैचारिक परंपरा असतील, त्याचा एक मोठा मापन, परिस्थितीचं वाचन सदानंद मोरेंच्या वाङ्मयामध्ये आहे. त्याचबरोबर राज्य शासन देखील आपण बऱ्याचदा टीका करतो, पण ज्या चरित्रग्रंथ समित्या झाल्या, डॉक्टर आंबेडकरांची, डॉक्टर फुले, महात्मा फुले, अण्णाभाऊ साठेंची चरित्रग्रंथ समिती यांनी जे खंड प्रकाशित केले, तर तो एक महाराष्ट्राचा वैचारिक वारसा आणि विचारधन आहे. अलीकडच्या काळामध्ये बाबा भांडांनी सयाजीराव महाराजांचे 180 ग्रंथ प्रकाशित केलेत आणि एकही कागद त्यांनी छापायचा शिल्लक ठेवले. इतकं हजारो पृष्ठांचा एक महत्त्वाचा दस्तऐवज बाबा भांडांनी सयाजीराव महाराजांच्या निमित्तानं उपलब्ध करून दिलेला आहे. किंवा शासनानंच गवसरांच्या संपादकाखाली कृष्ण अर्जुन केळुसकरांचं समग्र वाङ्मय प्रकाशित केले. तर या ग्रंथांचा एक मागोवा, धांडोळा घेऊन आधुनिक महाराष्ट्राची वाटचाल आपण पाहू शकतो. महाराष्ट्रातलं सामाजिक परिवर्तन आणि महाराष्ट्र यासंबंधी विचार करत असताना 60 नंतरच्या आणि त्याचं एक पूर्वसूत्र म्हणून 19व्या शतकामध्ये किंवा 20व्या शतकाच्या प्रारंभ काळामध्ये काही 2-3 गोष्टींचा उल्लेख करतो. 1927 साली महाडला आंबेडकरांनी 2 परिषदा घेतल्या. एक चवदार तळ्याचा आपणा सर्वांना माहीत आहे. तर फक्त पाण्याचा प्रश्न किंवा तो प्रतिकात्मक प्रश्न होता. तर जाती व्यवस्था आणि धार्मिक आधार देणारी वर्णव्यवस्था याचं उच्चाटन, समूळ उच्चाटन करण्यासाठी ते एक चळवळीचं द्योतक म्हणून ती घटना असेल. आणि ही आधुनिकतेची मूल्य लोककेंद्री समाजाच्या निमित्तानं कशी आणि 47 नंतर संविधानाचा स्वीकार केल्यानंतर ज्या पद्धतीनं भारतीय समाजाची वाटचाल झाली, निवडणुका आणि लोकशाहीचं राज्य किंवा स्टेट आलं आणि या काळातला सामाजिक बदलाला एक मोठं बळ, एक मोठं प्रोजेक्शन संविधानामुळं मिळालं.
आणि या संविधान मूल्याच्या पायावरती स्वातंत्र्योत्तर काळातल्या भारताची जडणघडण झाली. पण त्याची एक बॅकग्राऊंड किंवा त्याची एक पार्श्वभूमी 19व्या शतकामध्ये झालेली आपल्याला दिसते. महात्मा फुल्यांच्या परंपरेपासून त्या काळातल्या उदारमतवादी सगळ्या विचार परंपरेची त्याची बीजं आपल्याला पाहायला मिळतात. 19व्या शतक हे आपण परंपरा आणि आधुनिकतेच्या संघर्षाचं, टकरावाचं, बदलाचं, परिवर्तनाचं शतक मानलं जातं. जुना सांधा निखळून एका नव्या दृष्टीचा स्वीकार भारतीय समाजामध्ये होत होता आणि महाराष्ट्रातल्या सामाजिक सुधारणा चळवळीचा हे पाया भरणारं शतक होतं. अनेक चळवळींचं, कृतींचं, विचारांचं आणि महाराष्ट्राची लिडरशिप ही भारतामध्ये त्या काळामध्ये फार महत्त्वाची मानली गेलेली दिसते. महात्मा फुल्यांच्या 1855 सालच्या तृतीरत्न नाटकामध्ये त्या नाटकातला विदूषक हे जे पात्र आहे तो काय म्हणतो की मनूने कायदे कुणब्याच्या माळ्यांच्या अनुमताने केले असतील काय. तर ही क्वेश्चनिंग प्रश्न विचारण्याची परंपरा ते 19व्या शतकामध्येच फुल्यांच्या विचारांपासून, वाङ्मयापासून सुरू झालेली होती. आणि आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन करणं की लोकांच्या संमतीविना अधिकार गाजवणारे आणि लोकांच्याच विरोधात जाणारे कायदे टाकून देण्याचे तत्व अनुसित त्या आंबेडकरांच्या कृतीमध्ये होते. किंवा 1855 साली महात्मा फुल्यांनी रानड्यांना जे पत्र लिहिलं की संमेलनाची सुरुवात ज्या कालखंडामध्ये झाली तर त्याच्या आमंत्रणाचं पत्र रानड्यांनी फुल्यांना लिहिलं होतं. त्यावेळेस फुल्यांची भाषा किंवा त्यांचं गद्य अतिशय अभिनव आणि इतक्या गावठी देशी वळणाचं इतकं रोखठोक चिपळूणकरांनी त्याच्यावर खूप टीका केली. पण फुल्यांचं गद्य इतकं अस्सल मराठमोळं अतिशय समृद्ध आणि संपन्न अशा प्रकारचं होतं. तर त्यांनी घालमोड्या दादा असा शब्द वापरला आहे. ज्या काळातल्या प्रभुत्व आणि अभिजन अशा संस्कृतीतल्या धुरीणत्वाबद्दल माझ्या घालमोड्या दादा, एकंदर मनुष्याच्या मानवी हक्क व अधिकारा देववत नाही या लोकांच्या स्वभाव पुस्तकांशी आमचा मेळ बसत नाही. तर हे मेळ बसणं जे आहे ते फुल्यांच्या काळापासून सुरू होतं आणि अशा बनावट पुस्तकांचा आणि खल्लड ग्रंथांचा आम्ही निषेध करतो. त्यांचं जीवन आणि आमचं जुळत नाही. आम्हाला फसवून खाणाऱ्या लोकांच्या थापावर आम्ही भुलणार नाही. अशा एका विद्रोही किंवा बंडात्मक परिभाषेचं एक सूत्र 19व्या शतकामध्ये सुरू झालं होतं. आणि सत्यशोधक चळवळीमध्ये किंवा त्यांच्या सार्वजनिक सत्यधर्मीमध्ये सर्वांच्या निर्मिकाने एकंदर सर्व स्त्री पुरुषास एकंदर सर्व मानवी अधिकाराचे धनी केले आहे. तर अधिकारांची भाषा, हक्कांची भाषा, मानवीयतेची भाषा, स्त्री पुरुष समतेची भाषा ही फुल्यांनी हा डिबेट्स 19व्या शतकामध्ये सुरू झाला. आणि ही राजकीय स्वातंत्र्याची मागणी देखील त्यामध्ये मानवी स्त्री पुरुषास धर्म आणि सर्व प्रकारचं राजकीय स्वातंत्र्य असावं. आणि म्हणून या कालखंडातल्या रिफॉर्मिस्ट चळवळी, धर्मसुधारणाच्या चळवळी देखील मानवतेचं, सर्वधर्म समभावाचं, समतेचं तत्त्व सांगतायत. अगदी रानड्यांच्यापासून त्यांनी भागवत धर्माचं किंवा वारकरी धर्मांचं पुनर्संजीवनीकरण केलं. आणि नवभागवत धर्म की तुम्हाला आधुनिकतेचं प्रोजेक्शन करण्यासाठी तुमच्या परंपरेतली आयुधं तुम्हाला मिळवायला पाहिजे. वारकरी संप्रदायातल्या न्याय, स्वातंत्र्य, समतेचा पुरस्कार आपण केला पाहिजे. ती पाश्चात्य युरोपियन मॉडेलची आधुनिकता नसावी तर ती भारतीय परंपरेतली मॉडर्निटी असावी असा रानड्या प्रबोधिनी विचार केलेला होता. तर तो देखील भाग त्या कालखंडामध्ये मराठीतले एक फार चांगले समीक्षक दी के बेडेकर आणि त्यांचा आणि कोरगावकरांचा देखील फार जिव्हाळ्याचा संबंध होता. त्यांनी केशवसुतांची काव्यसृष्टी नावाचं एक 70-80 पानांचं फार वेगळं आणि पुस्तक लिहिलं. केशवसुतांच्या कवितेकडं एका नव्या दृष्टिकोनातून पाहणारं, त्यांचं एक नवं विश्लेषण करणारं प्रतिमान बेडेकरांनी लिहिलेलं आहे. त्यांनी केशवसुतांचा युगमानसाचे कवी किंवा केशवसुतांच्या कवितेतील हृदयस्थ प्रकाश असा एक विचार करून केशवसुतांच्या कवितेतील स्वर्ग समक्षतेचा विचार असं एक नवं सूत्र प्रमेय त्याच्यामध्ये मांडलं आहे. अर्थात स्वर्ग ही कल्पना पारंपरिक अर्थान नव्हे तर ती वेलफेअर स्टेट, आत्ताचं राज्य, आत्ताची लोकशाही, मानवतावादी लोकशाही या अर्थानं त्यांनी स्वर्ग समक्षतेचा विचार. आणि केशवसुतांच्या कवितेमध्ये या स्वर्ग समक्षतेचा विचार कशा प्रकारे आलेला आहे. स्वर्गीची आनंदमयता किंवा लोककल्याणकारी अशी जी कल्पना आहे ती पृथ्वीवरती नांदावी आणि पृथ्वीवरचा सगळा माणूस सुखी आनंदी व्हावा या प्रकारची धारणा आणि कलावंताची प्रज्ञा या स्वर्गीच्या आणि पृथ्वी आणि स्वर्गाच्या मनोमिलनासाठी झटून तशा प्रकारचं एक लोककल्याणकारी राज्य, आत्ताचं राज्य, माणसांचं राज्य आणण्यासाठी झटते आहे. पृथ्वीला सुरलोक साम्य करण्यासाठी आणि ह्या सृष्टीचं नंदनवन करण्यासाठी कलावंताची प्रज्ञा कार्यरत आहे.
स्वर्ग हा दुःखापासून पळून जाण्यासाठी निर्माण केलेल्या कल्पनेचा गंधर्व लोक नसून मनुष्याला या जीवनातच स्वर्ग समक्षता लाभू शकते, असा एक विचार बेडेकरांनी. आणि म्हणून केशवसूत काय म्हणतात की देव दानवा नरे निर्मिले. देव आणि दानवाची निर्मिती कोणाची आहे? तर ती माणसाची निर्मिती आहे, कल्पनेतली निर्मिती आहे, ती काही वास्तवातली नव्हे. आणि म्हणून ऐहिकता, सृष्टीचा सारा प्रकाश साऱ्या मानवांना लाभावा म्हणून त्या प्रकाशाची गाणी मी गात आहे. आणि त्याने असं एक विचार मांडला होता की 19व्या शतकामध्ये रानडे, भांडारकर, महात्मा फुले, केशवसूत हे एकमेकांच्या हातात हात गुंफून प्रबोधनाचं गाणं गात आहेत, नव्या काळाचं, नव्या सुधारणेचं गाणं गात आहेत. आणि त्याच्यामध्ये एक वाक्यता देखील आहे, असा बेडेकरांनी त्या काळातल्या डिबेटबद्दल विचार मांडलेला होता. महाराष्ट्रातल्या सामाजिक चळवळीच्या संदर्भामध्ये 1960 नंतर 60च्या दरम्यान यशवंतराव चव्हाणांचा देखील एक महत्त्वाचा सहभाग, जरी राज्यसंस्थेमध्ये त्यांचा सहभाग जरी असला तरी यशवंतराव चव्हाणांचं देखील महाराष्ट्राविषयीचं एक स्वप्न होतं. आणि आधुनिक महाराष्ट्राच्या पुनर्घटनेमध्ये यशवंतराव चव्हाणांचा फार महत्त्वाचा वाटा होता. आणि राज्यसंस्था, समाज, विचारविश्व आणि चळवळी याचा एक मोठी उपस्थिती स्वातंत्र्योत्तर काळातल्या महाराष्ट्रामध्ये दिसते. आणि आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण ही फुले, शाहू, आंबेडकर, मार्क्स अशा प्रकारच्या विकासाच्या प्रारूपातून व्हावी अशी यशवंतरावांचा ध्यास होता. आणि त्यामुळे शेती, सहकार, उद्योग आणि त्याचं एक विकेंद्रीकरण जाणीवपूर्वक यशवंतराव चव्हाणांनी केलं. आणि ग्रामीण महाराष्ट्र आणि उद्योगशील महाराष्ट्र याचा एक मोठा जडणघडणीमध्ये यशवंतरावांच्या द्रष्टेपणाचा सहभाग होता. त्यांचा असा देखील एक विचार होता की न केवळ भौतिक जीवन सुधारून चालणार नाही, तर भौतिक जीवनाबरोबर सांस्कृतिक यत्ता देखील सुधारायला पाहिजे. तर ह्या दोन्हींचा मिलाप, आणि मी कालच कोणाला म्हणतो की कोयना धरण ज्यावेळेस बांधलं त्यावेळेस त्यांनी साहित्यिक कलावंतांच्या सहली आयोजित केल्या होत्या, किंवा लद्दाखला देखील की कलावंतांनी, कवींनी लद्दाख पाहावा. तर हे दृष्टेपण यशवंतरावांच्या जीवनामध्ये होतं. आणि त्यांचं एक असं म्हणणं होतं की 60-55च्या दरम्यान की महाराष्ट्राचं मन हे दुभंगलेलं मन आहे, आणि ते जर तुम्हाला सांधायचं असेल, जोडायचं असेल तर या प्रकारची राष्ट्रीय एकता आपल्या समाज जीवनामध्ये वृद्धिंगत आणि वर्धमान व्हायला पाहिजे, अशा प्रकारचा ध्यास होता. अगदी भाषा, कला, संस्कृतीकडे देखील, इतिहासाकडे पाहण्याची त्यांची एक वेगळी दृष्टी होती. साहित्य संस्कृती मंडळाची ज्यावेळेस स्थापना झाली आणि त्याचं अध्यक्ष भाषण त्याने ज्यावेळेस केलं तर त्याने असं म्हटलं होतं की सांस्कृतिक मंडळ हे समाजाचं जिवंत पॉवर हाऊस, असा शब्द वापरला आहे, पॉवर हाऊस व्हावं, हे ऊर्जा केंद्र व्हावं महाराष्ट्राचं. तर या दृष्टीचा देखील महाराष्ट्राच्या जडणघडणीवर काही एक परिणाम झाला होता. 60 नंतरचा एक मोठा सामाजिक चळवळींचा अवकाश महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. अनेक चळवळी ज्या व्यवस्था परिवर्तनासाठी आणि लोकशाही समाजवादासाठी महाराष्ट्रामध्ये निर्माण झाल्या 60 आणि 80 आणि 80 आणि 2000 या दोन टप्प्यांमध्ये, काळाच्या टप्प्यावरती वेगळ्या सामाजिक चळवळीने आकार धारण केला. आणि त्याच्यामध्ये जरी द्वंद्वात्मक समाज असला, म्हणजे सकारात्मकता आणि नकारात्मकता जरी असली, तरी ह्या महाराष्ट्राच्या किंवा कोणत्याही समाजाच्या प्रगतीसाठी, विकासासाठी, वाटचालीसाठी अशा प्रकारचे द्वंद्वात्मक समाज असावे लागतात. आणि त्यामुळं समाज अधिक गतिशील, चैतन्यशील होऊ शकतो. तर या काळामध्ये खूप म्हणजे दलित चळवळ असेल, पॅन्थरसारखी एक मोठी चळवळ निर्माण झाली, अतिशय लढाऊ, आक्रमक आणि जातीच्या शोषणाबद्दल, दुःखाबद्दल, अन्यायाबद्दल दलित पॅन्थरसारखी, आणि डॉक्टर आंबेडकरांची प्रेरणा महाराष्ट्रातल्या ह्या सगळ्या दलित चळवळ मूवमेंट पाठीमागं फार मोठ्या प्रमाणामध्ये होती. त्या काळातले दलित अत्याचार आणि त्याविषयीचं एक विद्रोहाची भाषा दलित चळवळीनं बोलली, साहित्याच्या संदर्भामध्ये आपण पाहू. त्यानंतर डाव्या समाजवादी चळवळी, अगदी युक्रांत असेल, मागोवा असेल, नक्सलाइज मुवमेंट असेल, अशा काही चळवळी देखील आपल्या हक्कांसाठी, अधिकारांसाठी निर्माण झालेल्या दिसतात. तर मी काही साहित्याच्या संदर्भामध्ये या चळवळीचा आणि त्याचा काय संबंध आहे ते देखील काही ठिकाणी मी मांडणार आहे. विशेषतः भाषा आणि वाङ्मय हे त्या समाजाचं एक महत्त्वाचं अंग असतं. आणि सामाजिक जीवनाची बदलाची, परिवर्तनाची रूपं आपल्याला वाङ्मयामध्ये, कलेमध्ये पाहायला मिळतात. त्याचबरोबर हे वाङ्मय त्या काळाला आणि बदलाला सन्मुख आहे का पाठमोरं होतं. म्हणजे आजच्या काळामध्ये देखील एखादा मनुष्य परशुरामावरती कादंबरी लिहू शकतो आणि एखादा मनुष्य आपल्या बदलाविषयी काही सांगू शकतो. तर अशा आपल्या काळामध्ये पाठमोरे होणारे आणि सामोरे जाणारे असे काही वाङ्मयीन आविष्कार देखील आपल्याला पाहायला मिळतात. आणि नवा कालधर्म आणि युगधर्म समजून घेणारा वाङ्मय, भाषा हा एक महत्त्वाचा सामाजिक हस्तक्षेप असतो. ह्या संबंधामध्ये महाराष्ट्रामध्ये बहुजिन्सी, बहुल अशा प्रकारच्या सामाजिक जीवनाचं चित्र साहित्य आणि कलेमध्ये देखील आलेलं आपल्याला दिसतं. एक प्रकारच्या
प्रस्थापित आणि विस्थापित, अभिजन आणि विस्थापित अशा ध्रुवीकरणाचा देखील एक महत्त्वाचा सामाजिक जीवनाची अंग जितकी अस्मितादायी आणि जागृत झाली त्या पद्धतीने वेगळ्या समाजाचे आविष्कार वाङ्मयामधून आणि कलेमधून आलेले दिसतात आणि त्यामुळे कलेचं आणि साहित्याचं क्षेत्र अधिक विस्तारलेलं, त्याची व्याप्ती किंवा त्याचा लंबक अधिक विस्तारलेला देखील आपल्याला दिसतो. गंबा सरदारांनी या बाबतीमध्ये आपण बऱ्याचदा एकेरी त्याचा संवाद जाणून घेतो आणि ते चर्चासत्र या हॉलमध्येच खालच्या सभागृहामध्ये 1982-83 साली फार भव्य स्वरूपामध्ये झालं होतं आणि गंबा सरदार त्याचे उद्घाटक होते. त्यांचा आणि कोरगावकरांचा देखील फार जवळचा संबंध होता. मराठी साहित्यातल्या बदलाबद्दलचं ते चर्चासत्र होतं आणि त्याचं उद्घाटन गंबा सरदारांनी केलं होतं. त्यात त्यांनी असं मांडलं होतं की आपण केवळ सकारात्मक आणि विधायक चळवळींच्या बद्दल बोलतो, परंतु त्याच काळामध्ये काही नकारात्मक संघर्षाच्या चळवळी उद्भवतात तर त्या देखील समाजाला आवश्यक असतात, कारण त्या दोन्हींच्या मधूनच समाज अधिक गतिशील प्रवाही राहत असतो आणि ते त्या समाजाचं व्यवच्छेदक लक्षण असं ते म्हणतात. जुन्या नावाचा संघर्ष अटळ असतो आणि त्यातूनच नवीन काहीतरी निर्माण होत असतं. ते साहित्याच्या आणि सामाजिक बदलाच्या बाबतीत देखील जाणवतं किंवा दिसतं. या बाबतीमध्ये मी जाणीवपूर्वक येथे एक उल्लेख करतो की वाङ्मयातली कलेतली परिवर्तनं काळाशी कशी सन्मुख असतात आणि त्याच्या मर्यादा देखील मराठी साहित्याच्या संदर्भात कसं असतात. 1932 साली 17वं एक महाराष्ट्र साहित्य संमेलन म्हणजे अखिल भारतीय साहित्य संमेलनाचंच पूर्वीचं रूप, त्याला अखिल भारतीय असं नाव नव्हतं, त्यावेळेस महाराष्ट्र साहित्य संमेलन म्हटलं जायचं आणि ते 1932 साली कोल्हापूरमध्ये आयोजित केलं होतं आणि त्याचे अध्यक्ष महाराजा सयाजीराव गायकवाड होते. आत्ताचं जिथं कलेक्टर ऑफिस आहे ते गावाच्या बाहेर त्या मंडपात तिथं आणि त्यावेळेस फार भव्य ते संमेलन झालं होतं. राजाराम महाराज हे त्याचे स्वागत अध्यक्ष होते आणि साहित्य संमेलनाच्या बाहेर पिंजऱ्यामध्ये वाघ आणि चित्ते ठेवलेले होते आणि 3-4 दिवस ते संमेलन चालू होतं. साहित्यिकांना कलावंतांना कोल्हापूर पन्हाळा किंवा परिसर पाहण्यासाठी टांगे किंवा मोटारगाड्या देखील त्यावेळेस ठेवलेल्या होत्या. त्या काळामध्ये भास्करराव जाधव आणि इंदौरचे केबे म्हणून एक सरदार होते, त्यांच्यामध्ये एक मोठा वाद पण त्या काळातली ब्राह्मण नॉन ब्राह्मण मुवमेंटचा एक मोठा वाद देखील त्या संमेलनामध्ये झाला होता. परंतु त्या संमेलनातलं सयाजीराव महाराजांचं अध्यक्षीय भाषण इतकं मूलभूत स्वरूपाचं आणि त्यांच्या दृष्टीपणाचं द्योतक आहे. या संमेलनामध्ये त्यांनी महाराष्ट्रीय वाङ्मयातली परिवर्तनं, महाराष्ट्रीय वाङ्मयाचं सामर्थ्य काय आहे, मराठी भाषेचं वैभव काय आहे हे सांगून त्यांनी मराठी साहित्याच्या काही मर्यादा आणि त्याच्या बंदिस्तपणाच्याबद्दल काही महत्त्वाची निरीक्षणं मांडली होती. त्यांचं म्हणणं असं होतं की मराठी साहित्य हे एकवर्गीय साहित्य आहे. प्राचीन काळामध्ये ते बहुवर्गीय होतं, पण आधुनिक काळामध्ये मराठी साहित्य एकवर्गीय साहित्य आहे, ते बहुवर्गीय साहित्य नाही. त्यामुळे ते एकांगी स्वरूपाचं झालेलं आहे आणि ते केवळ व्यक्ती आणि नागरी चर्चा विश्वाचं मर्यादित आहे. आणि त्याने असं एक विधान केलं होतं महाराजांनी की वाङ्मयात सर्व धंद्याच्या, सर्व वर्गाच्या, सर्व स्थळांच्या लोकांनी लिहिलेला ग्रंथसंग्रह असला तर भिन्न भिन्न वर्गाच्या आकांक्षा, भावना, विचार आणि सुखदुःखाचं प्रतिबिंब त्या वाङ्मयामध्ये पडतं. सयाजीराव महाराजांची वाङ्मयाची व्याख्या किंवा त्यांची समज किती विशाल आणि व्यापक होती याचं एक द्योतक त्यांच्या या विधानामध्ये. आणि त्यांनी खाली एक असं स्टेटमेंट केलं आहे ते फार किती दृष्टेपणाचं आहे. त्यांनी असं म्हटलं होतं की महाराष्ट्राला सबंध 300 मैलाचा समुद्रकिनारा लाभलेला असूनही मच्छीमारांविषयी किंवा दर्यावर्दींविषयी मराठीमध्ये एकही पुस्तक नसावं हे आश्चर्य नव्हे काय. हे 32 साली त्यांनी म्हटले आणि आज आहे 2023, अजूनही मराठीमध्ये कोळ्यांच्या जीवनावरती, मच्छीमारांच्या जीवनावरती एकही कादंबरी किंवा एकही पुस्तक नाही. तर इतकी मराठी साहित्याचं एकरंगीपणा किंवा एक जिन्सीपणा आपल्याला पाहायला मिळतो. आणि या अर्थानं देखील वाङ्मय किती बहुप्रसरण झालं, किती वाढलं, विस्तारलं या दृष्टिकोनातून वाङ्मयाच्याकडे पाहू शकतो. 1960 नंतरच्या सामाजिक परिवर्तनामधून, चळवळीमधून, बदलांमधून वाङ्मयाचे काही थेट अशा प्रकारचे आविष्कार झाले. त्यामध्ये दलित साहित्य हा एक महत्त्वाचा समाजशास्त्रीय आणि सांस्कृतिक बंडाचा, आत्माविष्काराचा एक महत्त्वाचा आविष्कार होता. आत्मभान आणि अस्मिता जागृत समाजाचं एक जगणं आणि त्यांच्या कैफियती, त्यांची मनोगतं स्वकथनं, आत्मकथन आणि कवितेमधून एका प्रपाती स्वरूपामध्ये आणि एका अनावर पद्धतीनं वेगळ्या भाषेमध्ये मराठी वाङ्मयामध्ये आले आणि भारतीय साहित्याला एक मोठा समाजशास्त्रीय दस्तऐवज दलित साहित्याने मिळवून दिला. डॉक्टर आंबेडकरांच्या प्रेरणेतून निर्माण झालेल्या साहित्यानं परिघावरली जगणं, शोषित समाज, त्यांच्या व्यथा, त्यांच्या कहाण्या, त्यांच्या जीवनशैली, त्यांची भाषा, त्यांचं जगणं अनावर पद्धतीनं साहित्यामध्ये मांडलेलं दिसतं. आणि
त्याचे सहज उद्गार, विद्रोहाचं एक जग, विद्रोहाची भाषा दिली, बंडाची भाषा दलित साहित्याने दिली आणि प्रस्थापित व्यवस्थेला एक ललकारण्याचं, आव्हान देण्याचं, चॅलेंज करण्याचं देखील एक मोठं आव्हान दलित साहित्याने दिलं. ते सामाजिक बदलाला किंवा परिवर्तनाला द्योतक अशा प्रकारचं होतं. नामदेव ढसाळांसारखा कवी ज्यावेळेस म्हणतो की रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यानो या शहराला आग लावीत चला. ही विध्वंसाची भाषा, ही द्रोहाची भाषा, ही बंडाची भाषा दलित साहित्यानं भारतीय स्तरावर पहिल्यांदा दिली. किंवा सूर्यफुले हाती ठेवणारा फकीर हजारो वर्षानंतर लाभला, आता सूर्यफुलासारखे सूर्योन्मुख झालेच पाहिजे. तर अशा प्रकारचं प्रकाशाचं, उजेडाचं, चैतन्याचं आणि सूर्यमुखी साहित्य दलित साहित्याने मराठीमध्ये पहिल्या प्रथम आणलं. तर हा सामाजिक बदलाचा, परिवर्तनाच्या नांदीचा एक मोठा चित्रफलक मराठी साहित्यामध्ये पाहायला मिळतो. त्याच दरम्यान 60-70च्या दशकामध्ये लिटिल मॅगझिनची मुवमेंट किंवा लघुनियतकालिकांची चळवळ झाली. 1955 साली शब्द नावाचं अनियतकालिक निघालं आणि प्रस्थापित सांस्कृतिक, आता ही राजकीय किंवा सामाजिक नव्हती, परंतु वाङ्मयीन बंड आणि ज्या साकाळलेपणाला जे स्थितिशील स्वरूपाचं आहे ती गतिशील करण्यासाठी, प्रवाही करण्यासाठी लघुनियतकालिकाची चळवळ आणि तरुणांचं बंड आणि प्रस्थापित व्यवस्थेतल्या मर्यादा उघड करण्यासाठी लिटिल मॅगझिनची एक मुवमेंट मराठीमध्ये झाली. अशोक शहाण्यांनी मराठी साहित्यावर क्षकिरण लिहिणं हा लेख लिहिणं किंवा राजा ढालेंनी सत्यकथेची सत्यकथा यासारखा लेख लिहिणं, या लेखांमधून मराठी साहित्याच्या, संस्कृतीच्या, विचाराच्या, ज्ञानपरंपरेच्या मर्यादा आणि त्याचं एक आक्रसलेपण या बंडखोर पिढीनं त्या कालखंडामध्ये मांडलं. ह्या सामाजिक बदलाचा आणि परिवर्तनाचं द्योतक म्हणून आणि या लघुनियतकालिक चळवळीनं वासाहतिक मूल्यांना पराकोटीचा विरोध केला. परंपरेकडं किंवा संस्कृतीकडं अधिक डोळसपणानं, विवेकीपणानं पाहायला शिकवलं. विशेषत्वानं चक्रधर आणि संत परंपरेचं नवं इंटरप्रिटेशन या पिढीनं केलं. अगदी वारकरी चळवळीच्या आविष्कार शैलीचं नातं सामान्य जणांच्या जगण्याशी, त्यांच्या श्रमाशी, कष्टाशी कशा प्रकारचं आहे, या प्रकारच्या प्रमाणकामधून वाङ्मयीन परंपरेचं पुनर्मूल्यांकन आणि पुनर्मांडणी करण्याचं एक महत्त्वाचं काम आणि उत्खनन करण्याचं देखील या लिटिल मॅगझिनच्या पिढीनं मोठ्या प्रमाणामध्ये केलं. प्रयोगशीलता आणि अधिक निर्भरशीलता या लघुनियतकालिक चळवळीमधून आलेली आपल्याला दिसते. त्याचबरोबर या कालखंडामध्ये शेतकरी चळवळीचा उदय हा 80 नंतरच्या कालखंडामध्ये झाला आणि संघटित स्वरूपामध्ये राज्यसंस्था आणि व्यापारी, भांडवलदार यांच्या विरोधामध्ये अगदी शरद जोशींनी ज्या प्रकारच्या शेतकरी चळवळीचं उभं केलं, शेतीमालाचा भाव असेल किंवा शहरांच्या आणि राज्य संस्थांच्या विरोधामध्ये किंवा इंडिया विरुद्ध भारत, म्हणजे त्या काळात तो मोठा प्रभाव होता. आज तो डिबेट बदलला आहे, इंडिया विरुद्ध भारत आता बदलून घेतलं लोकांनी, पण त्यावेळेस मात्र शरद जोशींनी फार मोठ्या प्रमाणामध्ये भारत आणि इंडिया यांच्यातला संघर्ष, यांच्यातली दरी मोठ्या प्रमाणामध्ये सांगितली होती आणि या चळवळीचा वाङ्मयावरती देखील मोठा परिणाम झाला. विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातला खूप मोठा लेखक वर्ग शेतकऱ्यांच्या आणि ग्रामीण जीवनाच्या या पुनर्मांडणीकडं आकर्षित झाला. अगदी शरद जोशींनी पंढरपूरचं ज्या प्रकारचं एस्टॅब्लिशमेंट केलं, आजतागायत पंढरपूरच्या दिंडीकडं किंवा वारीकडं इरावती कर्व्यांच्यापासून, धर्मानंद कोसंबींपासून, शरद जोशींपासून अनेक लोकांनी वेगळ्या पद्धतीने पाहिलेलं आहे. तर या शेतकरी संघटनेनं सांस्कृतिक जीवनामध्ये लेखकांच्यामध्ये एक रोमॅन्टिकपणा होता खेडेगावाविषयी, की खेडं अशा प्रकारचं असतं. खेडं असं असत नाही, खेड्यात दुःख आहे, दारिद्र्य आहे, जातीय विषमता आहे, अज्ञान आहे, अत्याचार आहे. तर ते रोमॅन्टिसाइजपणा शेतकरी चळवळीनं लेखकांमधला काढून टाकला आणि हे भाबडेपणानं पाहायचं सोडून दिलं. आणि मग लेखक भास्कर चंदन शिव असतील किंवा अन्य आसाराम लोमटे असतील की शेतीमालाच्या प्रश्नाबद्दल, लाल चिखल ही कथा तुम्ही सगळ्यांनी वाचली असेल, किंवा नवी हत्यारं ही नवी चिन्हसृष्टी या लेखकांनी मांडलेली दिसते. तर याचा एक इम्पॅक्ट शेतकरी चळवळीचा सांस्कृतिक किंवा लेखनावरती झालेला दिसतो. 1975 नंतरच्या स्त्रीवादी चळवळ ही देखील उपस्थिती महाराष्ट्रामध्ये महत्त्वाची, कारण स्त्री पुरुषांमधले भेद आणि स्वातंत्र्यपूर्व कालखंडातल्या सहानुभूतीच्या आणि मानवतावादी, सुधारणावादी परंपरेचा संबंध स्त्रीवादी चळवळीशी होता. परंतु 75 नंतर मात्र स्त्रीवादी चळवळ ही फार अस्मितावादी आणि अधिकारांच्या बद्दल, हक्कांबद्दल फार सुस्पष्टपणानं बोलायला लागले आपल्याला दिसते. आणि पुरुषी व्यवस्थेबद्दल किंवा पुरुष संस्कृतीबद्दलचा एक संशय घेणं किंवा क्वेश्चनिंग करणं हे स्त्रीवादी चळवळीनं मोठ्या प्रमाणामध्ये मांडलं. आणि याच्यामध्ये पुरुषांचं राजकारण आहे, सत्ताकारण आहे, विषमता आहे आणि त्याच्याविरुद्ध एक बंड करण्याची भाषा स्त्रीवादी चळवळीनं, तशा प्रकारचं आत्मबळ
दिलेलं दिसतं. जरी त्याचा अवकाश नागरी अवकाश असला तरी देखील स्त्रीवादाच्या उपस्थितीमुळं महाराष्ट्रातल्या सांस्कृतिक जीवनामध्ये काही एक आत्मभानाचा किंवा अधिकारांचा हक्कांचा प्रश्न आलेला दिसतो. आणि स्त्रीदेह हा तिच्या शोषणाचं केंद्र आहे या दृष्टिकोनातून देखील स्त्रीवादी चळवळीकडे पाहिलं जातं. आणि यामधून अनेक साहित्यामध्ये त्याचा फरक पडला. अगदी नीरजाच्या कवितेमध्ये की स्त्रीची अंत्ययात्रा किचनपासून बेडरूमपर्यंत दररोज कशी निघते हे म्हणण्याचं धाडस, किंवा सर्व पुरुषांच्या तोंडाला रक्त लागलेलं आहे, ही इमेज पुन्हा पुन्हा काय येत राहते. एक प्रकारच्या हिंसेची, क्रूरतेची, भेदाची, दुय्यमत्वाची, गौणत्वाची जाणीव भारतीय समाज व्यवस्थेमध्ये स्त्रियांना कशा प्रकारची दिली जाते त्याची रूपं लेखनामधून यायला लागली असतात. गौरी देशपांडेंची कावळा आणि चिमणीची गोष्ट आहे. ही गोष्ट बाईंनी उलटवून लिहिली आहे. पारंपरिक कथेला शह देणारं आणि आधुनिक काळातलं स्त्रियांचं भावविश्व आणि विचार काउंटर करणारं, प्रतिकार करणारी संहिता गौरी देशपांडे घडवतात. मूळ कथेतल्या पात्रांच्या कामाचे पालट त्या करतात. मूळ कथेमध्ये कावळ्याचं घर हे काय आणि चिमणीचं घर आहे, तर आधुनिक कथेमध्ये मात्र ही चिमणी असहाय्य आहे, निराधार आहे आणि ती कावळ्याच्या आश्रयाला येते आणि कावळा तिला आत घेत नाही. आणि मग त्या कथेचा शेवट असा आहे की ती चिमणी एका झाडावर तिच्या पिलांचं नवं घरटं करते. तर पुरुष विरहित जगापासून सुटका आणि त्या दुःखमुक्तीचा यातनादायी आनंद हा एक स्त्रियांच्या स्वातंत्र्याचा, निर्भरशीलतेचा अवकाश स्त्रीवादी चळवळीनं लेखकांना किंवा लेखिकांना दिलेला दिसतो. शांता गोखलेंच्या रिटा विलेंसारख्या कथेमध्ये देखील त्याची नायिका शेवटी त्या तिघी मैत्रिणींसह गावाच्या बाहेर एका घर घेतात आणि झेंडूंच्या फुलांची माळ मानून नवी सुरुवात करतात. तर हा देखील एक क्रायसिस आणि नवं आत्मभान स्त्रियांच्या लेखनामध्ये स्त्रीवादी चळवळीमुळे आलेलं दिसतं. याचबरोबर या कालखंडामध्ये पर्यावरणाच्या, धरणग्रस्तांच्या, अल्पसंख्याक समाजाच्या विस्थापितांचे लढे आणि शेवटच्या 10 वर्षात नवहिंदुत्ववादी चळवळींचा उपस्थिती आपल्याला दिसते आणि तो आज भाग खूप व्यापलेला देखील दिसतो. 90च्या दशकामध्ये जागतिकीकरणाचा कालखंड आहे आणि त्या विरोधाच्या देखील खूप मोठ्या चळवळी महाराष्ट्रामध्ये निर्माण झाल्या असतात. विशेषतः आर्थिक आणि सामाजिक प्रश्नांसाठी या चळवळी सेतसारखं मोठं आंदोलन महाराष्ट्रामध्ये झालं होतं. अनेक कामगार संघटना ह्या सगळ्या चळवळीचा आहे, पण त्याचा अवकाश मात्र मर्यादित झालेला दिसतो. तर अशा महाराष्ट्रातल्या सामाजिक बदलाचं, परिवर्तनाचं एक चित्र आहे. आणि आज आपण ज्या काळामध्ये वावरतोय त्याच्याबद्दल 1-2 गोष्टी सांगतो आणि मी समारोप करतो. एकतर आजचा काळ हा सगळा सायबर समाज आहे. तंत्रज्ञान आणि टेक्नॉलॉजी रिव्हॉल्युशनच्या काळात आपण वावरतो आहोत. अनेक माध्यमांचा सैरभैर करणारा अशा प्रकारचा काळ आहे. माणसांचं आरोग्य किंवा सार्वजनिक आरोग्य घातक बनावं आणि ते यातनादायी बनावं अशा प्रकारच्या सायबर सोसायटीमध्ये आपण राहत आहोत. स्मार्टफोन किंवा कम्युनिकेशनचं अंतर किती वेगानं कमी केलं असेल, त्यामुळे सार्वजनिक हिताचे, सार्वजनिक जीवनाचे, बदलाचे, परिवर्तनाचे प्रश्न आता गौणत्वाकडं किंवा काहीसा त्याचा अवकाश मर्यादित झालेला आपल्याला दिसतो. अलीकडे पहा, आपला किती वेळ सगळ्यांचा, विशेषतः तरुण पिढींचा रील्स पाहण्यामध्ये किंवा टिकटॉक किंवा मधल्या काळामध्ये याचं एक व्यसनामध्ये रूपांतर तरुणांच्या हो अशा प्रकारची स्थिती आहे. एक सायबर क्राईम म्हणून देखील मोठा अवकाश, आपलं एक आभासी तत्त्वज्ञान निर्माण झालं आहे आणि ही सगळी भासांची दुनिया आहे. एक सेल्फी समाज आपण निर्माण करतो आणि सगळी माणसं आता स्वमग्न आहे, स्वतःशीच बोलत असतात, इतरांजणांशी ते बोलत नसतात, समाजाशी बोलत नसतात, मित्रमंडळींशी बोलत नसतात. शेअरिंगचे अवकाश आता विड्रॉ झालेले आहेत. तसा एक स्वमग्न समाज निर्माण होऊ पाहतोय. फेसबुकवरती आपण जरी पाहिलं तर किती लोक काय टाकतात, फोटो टाकतात आणि दिवसातून 10 वेळा फोटो टाकतात आणि अगदी सहज, म्हणजे वयस्क माणसं देखील त्याच्या इतकी आहारी गेलेत फेसबुक किंवा ह्या सगळ्या गोष्टी. एक प्रकारच्या निरुद्योगी समाजामध्ये किंवा त्याचा अनुत्पादक समाजामध्ये आणि त्याच्या पाठीमागे भांडवली व्यवस्था देखील असण्याच्या शक्यता आहे. तर असा हा काळ आहे. भविष्यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचं माया जग निर्माण होणार आहे. GPT किंवा आपण पाहिलं असेल की माणूस आणि यंत्र, माणूस आणि मशीन यांच्यातली द्वंद्व किंवा संघर्ष भविष्यामध्ये निर्माण होऊ पाहतोय. माणसाच्या संवेदनशीलतेवरती, श्रमावर, कष्टावर, त्याच्या बौद्धिकतेवरती संशयात केलं जावं, संशय व्यक्त केला जावा अशा प्रकारचं भविष्य यंत्र आणि माणूस यांच्यामध्ये द्वंद्व सुरू होतील की काय, आणि त्याचं एक टेक्नो फिलॉसॉफी देखील नव्या पद्धतीमध्ये मांडली जात आहेत. बुद्धिवान यंत्र निर्माण करणं आणि मशीन आणि सॉफ्टवेअरवरती सगळं आपलं जग अवलंबून राहील अशा प्रकारचा काळ, म्हणजे
वाङ्मयाच्या संदर्भात देखील एखादी कविता लिहायची असेल तर त्या मशीनला विषय दिला की कविता बाहेर पडेल. मानवी श्रेय, मानवी सर्जनशीलता, मानवी कर्तृत्व हे विड्रॉ होईल अशा प्रकारच्या शक्यता तंत्रज्ञानाने निर्माण केलेल्या आहेत आणि ते जणू काही एकमेकांच्या समोर उभे आहेत. एक प्रकारच्या अलीकडे ग्रंथ आलेला आहे मागच्या 8 दिवसापूर्वी. त्या ग्रंथाचं नाव काय आहे? सहमतीची हुकुमशाही, ॲरिस्टोक्रेसी टू टेक्नोक्रेसी. मिलिंद कीर्ती यांचं एक पुस्तकालय पहा, सहमतीची हुकुमशाही या शीर्षकाचंच पुस्तकालय. तर असा हा सगळा काळ आहे. आणि 20व्या शतकातली जी विचारवंत मंडळी सांगत होती की मानवी जीवनाच्या वाटचालीतली परिवर्तन आणि नकार, संघर्ष आणि नकार याच्यातून मानवी जीवन अधिक चैतन्यशील, गतिशील होत असतं आणि ते समाजाला पोषक आणि समाज वर्धमान होण्यासाठी आवश्यक आहे. तर आत्ताच्या ह्या सगळ्या राजकीय व्यवस्था असेल, भांडवली व्यवस्था असेल, बाजार व्यवस्था असेल, तंत्रज्ञानाची व्यवस्था असेल, तर ही स्पेस आपली आता नाहीशी झालेली आहे आणि एकांगी स्वरूपाची आपल्या समाजाची वाटचाल झाली आहे. अशा प्रकारचे अनेक आवाज, बहुमुखी आवाज आता पाहायला मिळत नाहीत. सर्वांनी एकाच आवाजामध्ये बोलावं. विचारपीठावरच्या माणसाने ऐकणाऱ्या माणसाने एकाच सुरामध्ये, एकाच आवाजामध्ये बोलायला पाहिजे. बहु आवाज किंवा अनेक आवाज आता असू शकणार नाहीत. अशा प्रकारचं एक तत्त्वज्ञान नव्या काळामध्ये प्रसृत केलं जात आहे आणि ही सगळी सामाजिक चळवळींची, विचारांची देवाणघेवाणीची स्पेस सगळी नाहीशी झालेली आहे. अशा काळाच्या शक्यतामध्ये आपण वावरतोय आणि तरुण पिढी त्याच्यापासून अलिप्त किंवा अलग पडलेली आहे आणि ते एक वेगळ्या तंत्रज्ञानाच्या काळामध्ये मशगूल झाल्याचं मला वाटतं. म्हणून येणारा काळ हा अधिक भयावह अशा स्वरूपाचा आहे. आपण आपल्या जगण्याविषयी, बदलाविषयी, कारण परिवर्तनाची प्रक्रिया निरंतर वाहती असते. ती जर साकळली किंवा गतिशील रुद्ध झाली तर त्यातून सामाजिक अनारोग्य किंवा जीवन धोक्यात येण्याची शक्यता असते. असा एक मोठा काळ येऊ पाहतोय आणि 20व्या शतकामध्ये महाराष्ट्रातल्या अत्यंत असामान्य थोर माणसांनी सामाजिक जीवन गतिशील व्हावं म्हणून आपलं आयुष्य पणाला लावून हा महाराष्ट्र घडवलेला आहे आणि प्रभाकरपंत कोरगावर यांच्या कार्यानिमित्तानं हा सामाजिक बदल, कारण त्यांचं एक स्वप्न होतं ना महाराष्ट्राचं, तर हा महाराष्ट्र अर्धशतकातला महाराष्ट्र होता. 21व्या शतकातला महाराष्ट्र खूप बदलला आहे, पालटला आहे. त्याच्या शक्यता, वाढ, परिवर्तनाच्या कल्पना आता खूप बदललेल्या आहेत. तर त्याचं एक मोठं आव्हान सर्व समाजासमोर, विचारवंतांसमोर आहे असं मला वाटतं. मी शेवटी फक्त नामदेव ढसाळांच्या एका कवितेचा उल्लेख करतो. जे नामदेव ढसाळांचं अर्थात स्वप्नच होतं किंवा आदर्शवादी स्वप्न होतं, समाजसत्तावादी स्वप्न होतं, समाजवादी स्वप्न होतं. त्या स्वप्नाबद्दल आपण आशंका घेऊ शकाल, परंतु एक मानवीयतेचं गाणं कशा प्रकारचं असावं किंवा ढसाळ देखील ज्यावेळेस बंडाची, द्रोहाची, मोडण्याची, नकाराची, विध्वंसाची भाषा बोलतात. माणसाने नावाची एक त्यांची गोलपिटा नावामध्ये कविता आहे. कवितेच्या पूर्वार्धामध्ये त्यांनी सगळं मोडून काढलेलं आहे, तोडून टाकलेलं आहे, सगळं उद्ध्वस्त करून टाकलेलं आहे आणि एक नवी व्यवस्था, जी परिवर्तनशील व्यवस्था आहे, असा एक वर्गद्रोह, जातद्रोह त्यांच्या कवितेमध्ये. परंतु शेवटाकडे आल्यानंतर त्यांनी उत्तरार्ध कवितेचा असा केला की नंतर उरल्या सुरल्याडी कुणालाही गुलाम करू नये, लुटू नये, काळा गोरा म्हणू नये, तू ब्राह्मण, तू क्षत्रिय, तू वैश्य, तू क्षुद्र असे हिनवू नये, कुठलाही पक्ष काढू नये, घरदार बांधू नये, नाती न मानणाऱ्या, आईबन न ओळखण्याचा गुन्हा करू नये, आभाळाला आजोबा आणि आजीला, जमिनीला आजी मानून त्यांच्या कुशीत गुण्यागोविंदाने आनंदाने राहावे, चंद्र सूर्य फिके पडतील असे सचेत कार्य करावे, एक तीळ सर्वांनी करंडून खावा, माणसावरच सुक्त रचावे, माणसाचेच गाणे गावे माणसाने. असा एक ढसाळांचा आदर्श युटोपिया होता आणि त्याची जात कोरगावकरांच्या जीवनदृष्टीशी, व्यक्तिमत्वाची होती. त्यांचं एक पुण्यस्मरण आणि महाराष्ट्राच्या सामाजिक बदलाविषयीचं मला थोडंसं इथं मांडता आलं. मी महाजन सर, त्यांच्या विभागाचे आणि आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो.